विजय होण्याचा आशीर्वाद आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे। त्याचबरोबर नाशिकमधून विजय करंजकर देखील इच्छुक होते, परंतु ते सध्या नाराज असल्याचं समजतंय। त्यांची समजूत काढली जाईल का, त्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का? नाराजी दूर करण्यात येईल असं साहेबांनी सांगितले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना तेच सांगितले। परंतु ज्या प्रकारे नाशिकमध्ये अजून समोरचा उमेदवार जो आहे निश्चित झालेला दिसून येत नाही, हेमंत गोडसे अजून धावपळ करतायत उमेदवारीसाठी, त्याच्याकडूनच मुख्यमंत्री निवडून आले होते, काय सांगाल? समोरच्यांकडून कोण उमेदवार राहील त्याच्याशी आमची काही अडचण नाही। आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि विजय व्हायचं आहे। कदाचित छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात असं देखील चर्चा आहे। आमची लढाईची तयारी आम्ही लढणार आहोत आणि विजय होऊन इथे येणार आहोत। अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुख होते, त्याच्यानंतर लोकसभा संघटक करंजकर यांना बोलवलं होतं। मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, ते बैठका देखील घेत आहेत। मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा उमेदवार असतील अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे। ठीक आहे, जे काय होईल ते पुढे कळेलच आपल्याला, पण आम्ही लढणार आहोत। राजाभाऊ, या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण बघतोय आता नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे धनुष्यबाण नाहीये, मशाल आहे, कसं तुम्ही सामना करता? नाही, लोकांपर्यंत निशाणी पूर्णपणे पोहोचलेली आहे, त्यामुळे आम्ही धनुष्यबाण नसला तरी सुद्धा मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। करंजकरांना काही मनातली गोष्ट सांगायची आहे का? आम्ही जे बोलायचं असेल ते समक्ष बोलू। कुठेतरी नाशिकमध्ये मराठा ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुद्धा आपल्याला पाहायला कुठेही मिळतो। नाहीये। भुजबळांच्या नावामुळे ही चर्चा पुन्हा एकदा समोर आलेली होती। असं कुठेही नाहीये। आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केलंय ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण नाही। त्यांच्या नाराजीचा तुम्हाला फटका बसणार नाही असं वाटतंय? मी असं म्हटलो नाही, परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी समजू शकतो।